जे दिल्लीत बसलेले जे मालक आहेत, खरे मालक अदानी आहेत ते वेगळं, पण तुमचे जे मालक आहेत भाजपा, जे दिल्लीतून तुमच्यावर सगळं काही अंकुश ठेवतात, साहेब कधीतरी त्यांना विचारा की 10 वर्षापूर्वी प्रत्येकाच्या खात्यात, नुसतं ताईंच्या खात्यात नाही, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार होते. निवडणुकीपर्यंत आपण ऐकलं होतं, नंतर सांगितलं जुमला होता. त्या 15 लाखाचं 1500 कधी झालं हे जरा आम्हाला सांगा. मग दुसरं काय सांगतात घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्याला की आत्ता 1500 ठेवा, सरकार आल्यानंतर परत एकदा आम्ही तुम्हाला वाढीव देऊ. विश्वास ठेवू शकता का कोणी त्यांच्यावर? विश्वास ठेवू शकता का? इकडचे जे आता 72 माळ्यावर पोहोचले तर अजून किती वरती जातील माहित नाही. जॅकेट बनवून ठेवलं होतं 2 वर्ष, मंत्रीपद मिळेल मिळेल मिळेल, त्यांचा पण विश्वासघात या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी केला. म्हणजे एक विश्वासघात की दुसऱ्या विश्वासघातकीचा विश्वासघात करत असतो. हे सर्कल आहे. गद्दार गद्दार आपल्यातच गद्दार. पण हे तुम्ही विचार करा, मी आज त्यांना सांगत आहे, या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आज इथून सांगत आहे मी, तुमचं सरकार येत नाही म्हणजे नाहीच, हे मी तुम्हाला शब्द देतोय. पण आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार वाढीव निधी देणार म्हणजे देणार, हे तुम्ही आज लिहून घ्या. पण नुसतं लाडकी बहीण नको, आम्हाला सुरक्षित बहीण हवी आहे. आज महाराष्ट्रातलं जे चित्र झालेलं आहे, आपल्या देशातलं जे चित्र झालेलं आहे, एवढं भयानक चित्र झालेलं आहे. प्रत्येक दिवशी नवीन एक घटना आपल्या डोळ्यासमोर येते. प्रत्येक दिवशी बातम्यांमधून काहीतरी ऐकायला येतं. पत्रकार रिपोर्टिंग करतात, पोलीस केसेस घेतात, न्यायव्यवस्था आहे ती केस ऐकायला सुरू होतात. पण सरकार अजून जागा काही होत नाही आहे. उलटं जे कोणी त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना जाग आणण्याची प्रयत्न करत आहे, त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो, त्यांच्यावर केसेस टाकले जातात, खटले टाकले जातात. बदलापूरची जी घटना आहे, एवढी विचित्र घटना झालेली, एवढी दुर्दैवी घटना झालेली आहे. एका 3 आणि 4 वर्षाच्या मुलीवर, 2 ह्या मुली होत्या, 3-4 वर्षाच्या ह्या 2-4 मुली होत्या, त्यांच्यावर तिथे कोण तो एक माणूस होता, त्याच शाळेत काम करणारा व्यक्ती होता, मला वाटतं कॉन्ट्रॅक्टवर त्याला घेतला होता. त्याने त्यांच्या बाथरूममध्ये जाऊन त्यांच्यावर अत्याचार केला. आणि घरी मग तिने आईला जेव्हा सांगितलं, त्या 3 वर्षाच्या मुलीने सांगितलं की आई पोटात दुखत आहे, आईने डॉक्टरकडे नेलं आणि तेव्हा कळलं की काय नक्की तिच्यासोबत झालं होतं. ती आई प्रेग्नंट आहे, गरोदर आहे, गर्भवती. 6 की 7 दिवस पोलीस स्टेशनला येत जात होती, तिथे विनंती करत होती की नोंद घ्या ह्या गोष्टीची, FIR घ्या. पण पोलिसांवर देखील दबाव होता, कारण ती शाळा जी होती ती एका भाजपवाल्याची शाळा होती. भाजपवाल्याची शाळा होती. आपटे नावाचे गृहस्थ आहेत आणि ते आपटे आता कुठे आहेत हे कोणाला माहिती नाही. पण ती शाळा, त्याच्यावर काही कारवाई होऊ नये, त्या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून FIRच घेतली नव्हती. मग स्थानिक पातळीवर आंदोलन सुरू झालं, रस्ता रोको सुरू झालं, रेल रोको सुरू झालं आणि मग 10 तास त्या महिलेला पोलीस स्टेशनला बसवल्यानंतर 11व्या तासी त्यांनी ती FIR घेतलेली आहे, पण पुढे कारवाई होत नव्हती. मग परत एकदा आंदोलन करायला लागलं आणि विचार करा तुम्ही, आंदोलन करणाऱ्यांवर खटले 2-4 मिनिटात घेतले होते, पण ज्यांनी हे अत्याचार केले त्या लहान मुलीवर, त्याच्यावर खटला घ्यायला त्यांना 10 की 12 दिवस लागले. ही परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्राची आहे. ही कोणी करून ठेवलेली आहे? ही त्याच भाजपाने करून ठेवलेली आहे, ज्या भाजपाने बिल्किस बानो ही एक महिला होती गुजरातमधली, तिच्या देखील 2 की 3 वर्षाच्या मुलीला ज्यांनी चिरडलं, डोक्यावर आपटून मारून टाकलं, तिच्यावर बलात्कार केला. त्या बलात्काराने जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली, जेलमध्ये टाकलं, त्याच भाजपाने त्या बलात्कारांना त्या जेलमधून बाहेर काढलं, त्यांचं औक्षण केलं, त्यांना हार घातले आणि त्यांना अशाच एका मोठ्या निवडणुकीच्या रॅलीत फिरवलं. ह्या भाजपाने आपली परिस्थिती महाराष्ट्राची अशी करून ठेवलेली आहे. बिल्किस बानोची जातपात धर्म कुठचीही असो, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एक जे शिकवलेलं आहे आपल्याला की जातपात धर्म न बघता जो कोणी महिलांवर अत्याचार करेल त्याला भर चौकात फाशी झालीच पाहिजे, ह्या विचाराचे आपण आहोत. पण हीच ती भाजप आहे ज्यांनी बिल्किस बानोवर ज्यांनी अत्याचार केले होते, त्याच अत्याचारांच्या, त्याच बलात्कारांना ज्यांनी हार घातले, हीच ती भाजप आहे ज्यांना प्रधानमंत्री महोदयांनी स्वतः कर्नाटकमध्ये जाऊन ते रेवण्णा नावाच्या एका राक्षसाला, ज्यांनी 2 की 3 हजार महिलांवर अत्याचार केलेत, बलात्कार केले, त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याच भाजपने त्याचा प्रचार केला, त्याला निवडून आणलं. हीच ती भाजप आहे. विचार करा, ही भाजप तुम्हाला ह्या महाराष्ट्रात मान्य आहे का? आणि ही भाजपा तुमचा लाडका भाऊ बनू शकतं का? बरं, ही बदलापूरची घटना जेव्हा घडली, जेव्हा आंदोलन सुरू झालं, आपल्या सुषमाताई अंधारेताई तिथे गेल्या होत्या, त्या देखील तिथे रस्ता रोको करायला लागल्या, त्यांनी आंदोलन केलं. आणि का करावं लागलं आंदोलन? कारण एका महिला पत्रकारांनी जेव्हा रिपोर्टिंग सुरू केलं,
त्यांनी एक सहज प्रश्न विचारला, जसे हा पत्रकार मला विचारतात, हे पत्रकार विचारतात की तुम्ही कशा पाहता ह्या घटनेला, तुम्ही आता पुढे काय करणार, ह्याच्यावर पुढची कारवाई काय, असंच पत्रकारिता ती करत होती महिला. आणि वामन म्हात्रे नावाचे एक मिंदे गँगचे एक तिकडचे टोळीमधले कोणीतरी आहेत, त्याच वामन म्हात्रेंनी सांगितलं की तू का असे प्रश्न विचारते जसं की तुझ्यावरच रेप झालेला आहे. हे तुमचे लाडके भाऊ बनू शकतात? ठाणे सीपी कुठे आहेत कोणालाच माहित नाही, कमिशनर पोलीस कुठे आहेत कोणालाच माहित नाही. किसन काथोरे नावाचे तिकडचे जे आमदार आहेत त्यांनी सांगितलं की हे जे आंदोलन आहे हे राजकीय हेतूने केलं जाते. अरे जरी राजकीय हेतूने केलं असेल तरी आमच्यात ते मन आहे, ते हृदय आहे की एखाद्या महिलेवर अत्याचार झाला असेल तर आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणारच, कारण तुम्ही झोपलेले आहात. परवाचा जो आपला बंद होता, काल मला वाटतं अंबादासजी आपण मोदी साहेबांना विचारत होता जा, आणि त्यांना उत्तर द्यायला लागलं त्यांच्या सभेमध्ये. पण आता पुढे काय करतात हे बघायला पाहिजे. आणि मी तर हेच सांगत आहे की 2020 साली आपण जो शक्ती कायदा आपल्या महाराष्ट्रात मांडला होता, 21 साली आपण आपल्या विधान भवनात पारित केला होता, आपल्यावर जे भाजपाल बसवले होते, राज्यपाल नाही भाजपचे होते म्हणून भाजपाल, कोश्यारी साहेब, ठीक आहे त्यांनी अनेक वेगळ्या वेगळ्या राजकीय घटना घडवल्या, आपलं सरकार पाडण्यात हात असेल सगळं काही असेल, पण भाजपचं मन बघा कसं आहे की त्याच भाजपाल महोदयांनी तो शक्ती कायदा जो महिलांच्या हिताचा होता, कुठेही याच्यात राजकारण नव्हतं, ना शिवसेनेचं होतं, ना काँग्रेसचं होतं, ना भाजप विरोधी होतं, पण महिलांचं हित त्याच्यात होतं, म्हणून भाजपाने तो कायदा राष्ट्रपती महोदयांकडे पाठवला आणि आता 3 वर्ष त्यांच्याकडे प्रलंबित आहे. आज मी आपल्या सर्व इथे शिवसैनिकांना सांगतोय, युवती सेनेला सांगतोय, युवा सैनिकांना सांगतोय, महिला आघाडीला सांगतोय की जे उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की आजपासून ही सुरुवात करा, एक मोहीम घ्या, स्वाक्षरी मोहीम घ्या, प्रत्येक महिलेची त्याच्यावर सही असायला पाहिजे, कुठच्याही पक्षाची असो, कुठच्याही जातीची असो, कुठच्याही धर्माची असो, कारण सुरक्षा आपल्या राज्यात असायलाच पाहिजे. महिलांची सुरक्षा ही सर्वप्रथम असायला पाहिजे. सुरक्षित ती ही मोहीम सुरू करा आणि प्रत्येक गाव पातळीवर आपल्याला ह्या सह्यांची मोहीम घेऊन आपल्याला सर्वोच्च न्यायालयात पाठवायचंच आहे, पण राष्ट्रपती महोदयांकडे पाठवायचं आहे की आमचा शक्ती कायदा जो प्रलंबित आहे त्याच्यावर सही करा आणि तो शक्ती कायदा अंमलात आणा, कारण आम्हाला महिला सुरक्षा ही महाराष्ट्रात आणायची म्हणजे आणायची आहे. पण आज आपण पाहतोय जी महाराष्ट्राची हालत झालेली आहे. गृहमंत्री कुठे आहेत, कोण आहेत गृहमंत्री माहिती आहे का आपल्याला? नाही ऐकवलं कोण आहेत? नाही मागून नाही ऐकवलं कोण आहेत? कुठे दिसलेत का? ही बलात्काराची जी घटना, ही बदलापूरमध्ये जी काही अत्याचाराची घटना होती, गृहमंत्री महोदय स्वतः होते दिल्लीत राजकीय चर्चा करायला, स्वतःचं राजकारण जपायला, आणि आपले जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते स्वतःच्या शेतावर होते, कारण पौर्णिमेचा दिवस होता. आणि हे सगळे वातावरण जे आहे हे आपल्याला ह्याच्यातून बदला घ्यायचा नाही, आपण बदलाच्या भावनेतून लढत नाही होत, पण आपल्याला बदलाव करायचा आहे. ही ताकद जी आहे ही ताकद ही तुमच्यामध्ये बदलाव घडवण्याची. बदल जर घडवायचा असेल तर हा मी काही एकटा घडवू शकत नाही. मी एकटा लढतोय, माझ्या महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. ठीक आहे, आपल्या आवाजाने देशात बदल घडत आहे, पण बदल जर खरा तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात आणायचा असेल तर तुम्हाला सरकार बदलायला लागेल, आणि ती सरकार बदलायची ताकद ही तुमच्यामध्ये आहे. पुढचे 2 महिने फार महत्त्वाचे ठरणार आहेत. पुढचे 2 महिने भाजपा येईल, व्हॉट्सॲपच्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून येईल, कधी कोणतरी तुमच्यामध्ये आणेल, कधी इथे भाषण द्यायला कोणीतरी आणेल, कुठेतरी दंगल सुरू करेल, आपल्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. आत्ता पण मला मराठा समाजातले काही बांधव भेटले रस्त्यात, कदाचित थोडं आंदोलनाचं स्वरूप होतं, मी लगेच पोलिसांना सांगितलं की त्यांना बाजूला घेऊ नका, मला भेटायचं, ते पण आपलेच आहेत, माझेच बांधव आहेत, त्यांना भेटलो मी, आणि त्यांना सांगितलं की ह्या भाजपाने 3दा आपल्याला फसवलेलं आहे. एकमताने आपण आरक्षणाचा जो विषय होता तो मंजूर केला होता, पण ते टिकणारं नव्हतं, हे भाजपने आपल्याला फसवून दाखवलेलं आहे. खरं जो विषय आहे तो लोकसभेत मांडणं गरजेचं आहे, आणि उद्धव साहेबांनी छत्रपती संभाजीनगरमध्येच भूमिका स्पष्ट केलेली आहे की कोणाचंही काही न घेता आरक्षण जे आपल्याला पाहिजे, कोणाचाही दुसऱ्याचा हात न लावता जे आपल्याला आरक्षण पाहिजे आणि आपल्या हिताचं पाहिजे, टिकणारं पाहिजे, समाजात वाद न निर्माण करता जे पाहिजे, कारण आपल्याला आरक्षण पाहिजे, आपल्या हक्काचं आहे, हे आपण मान्य करतो. पण ते लोकसभेत जर मोदी साहेबांनी आणलं तर कुठचाही पक्षाचा मतभेद बाजूला ठेवून आम्ही एकमताने ते मंजूर करायला तयार आहोत, कारण हा विषय आमच्या मराठा बांधवाचा आहे, महाराष्ट्राचा आहे. पण आज भाजपा ते करणार नाही. भाजपाला आपल्याला लढवत ठेवायचं आहे. भाजपाला मराठे तर इतर हे लढवत ठेवायचे आहेत. भाजपाला आपल्या समाजांमध्ये, जातींमध्ये भांडण निर्माण करायचं आहे. भाजपाला हिंदू, मुस्लिम आणि इतर सगळे धर्मांमध्ये भांडण निर्माण करायचं आहे. मी तुम्हाला आज विचारतोय की पुढच्या 2 महिन्यात आपण ह्या सगळ्या भांडणांना आणि ह्या सगळ्या वादांना बळी पडणार आहोत का?
मी तुम्हाला आज विचारतो की ज्या भाजपला आपल्याला महिलांना फसवून ते 1,500 रुपये देऊन बाजूला करतायत, तरुणांना काहीतरी आमिष देतील, शेतकऱ्यांना काहीतरी वेगळी योजना आणतील, हे सगळं करून आपल्याला फसवतील आणि स्वतः डोक्यावर आपल्या बसतील, ही पोळी तुम्ही त्यांना भाजू देणार आहात का? आपल्यामध्ये भांडणं निर्माण करतील, दंग निर्माण करतील, तुम्ही त्या वादाला बळी पडणार आहात का? तुम्हाला धमकवण्याचा प्रयत्न केला जाईल, ईडी आयटी सीबीआय तुमच्यावर लावली जाईल, तुम्ही घाबरणार आहात का? कारण आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर बदल हा आपल्याला वेगळं राहून चालणार नाही. बघा, ही 5 बोटं आहेत, ही 5 बोटं 5 वेगळे धर्मही असू शकतात, ही 5 बोटं हे 5 वेगळे समाज देखील असू शकतात, 5 वेगळे जाती असू शकतात, किंवा आपण शेतकरी, महिला, गरीब, युवा हे सगळे वेगळे असू शकतात. पण ह्या 5 बोटं ही जर वेगळी राहिली तर काय येऊ शकत नाही. जर ताकद बघायची असेल 5 बोटांची तर ती 5 बोटं एकत्र यायला लागतात, ही ताकद असते. आणि ती जर ताकद तुमच्यामधली जर बघायची असेल तर ती जरा 5 बोटं वरती करा आणि एकत्र करून दाखवा, मला वज्रमूठ करून दाखवा. ही आहे महाराष्ट्राची वज्रमूठ, ज्याला कोणीही थांबवू शकत नाही. ही आहे महाराजांची, ही छत्रपती शिवरायांची वज्रमूठ आहे, ही आपल्या संविधानाची वज्रमूठ आहे, ही आपल्या सामान्य नागरिकाची वज्रमूठ आहे, ही महाराष्ट्राची वज्रमूठ आहे. तुम्ही लढायला तयार आहात का? तुमच्या न्याय हक्कांसाठी लढायला तयार आहात का? महिला सुरक्षेसाठी लढायला तयार आहात का? शेतकरी संविधान, शेतकऱ्यांचं जे सन्मान आहे त्याच्यासाठी लढायला तयार आहात का? तरुणांच्या नोकऱ्यांसाठी ते लढायला तयार आहात का? महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढायला तयार आहात का? लढायला तयार असाल तर दोन्ही हात वरती करून ती ताकद मला द्या आणि आशीर्वाद द्या. ही ताकद आहे एकजुटीची. ही जर ताकद आपण एकत्र ठेवली तर कोणी आपल्याला मागे खेचू शकत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. ग्रामपंचायत सदस्य